नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा आहे। जमिनीच्या वाटणीवरून वर्षानुवर्ष वाद चालत असतात, पण आता शासनाने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत। शेतजमीन वाटणी पत्रावर लागणारी जी फी आहे ती फी आता पूर्णपणे माफ करण्यात आलेली आहे। चला तर मग याबाबतचीच माहिती आपण अधिकृत पत्रानुसार नवीन नियम आणि सविस्तर पाहूया। मित्रांनो, माझ्या स्क्रीनवरती तुम्ही महसूल व वन विभागाचे हे 20 एप्रिल 2026 चे ताजे पत्र पाहू शकता। या पत्राचा विषय स्पष्ट आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 खाली शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्ताज नोंदणी फी माफीबाबत बघा, यात स्पष्टपणे नमूद केले आहे की पूर्वी फक्त तहसीलदार यांच्याकडे होणाऱ्या वाटणीला सवलत होती, पण आता सहधारकांनी किंवा कुटुंबातील सदस्यांनी आपापसात संमतीने केलेले कोणतेही वाटणीपत्र असो ते दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी नेले तरी त्यावर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही। या पत्रानुसार महत्त्वाचे मुद्दे म्हणजे या 3 मोठे फायदे आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। कलम 85 व्यतिरिक्त सवलत, आता तहसीलदारांकडे न जाता थेट दुय्यम निबंधक कार्यालयाकडे संमतीने वाटणीपत्र केले तरी फी भरावी लागणार नाही। वडीलोपार्जित जमीन, वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीच्या वाटणीसाठी देखील ही सवलत लागू असणार आहे। सरकारी तिजोरीवरती भार नाही। शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे वाचवण्यासाठी शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। अशा पद्धतीनं जमीन वाटणीबाबत जी शुल्क आहे ते शून्य करण्यात आलेले आहे आणि याबाबतचीच माहिती आपण या ठिकाणी सविस्तरपणे घेतलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुमच्यापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही आणि या निर्णयाबाबत माहिती प्रत्येक शेतकऱ्याला होईल। दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। याबाबत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती येणारी माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळते। थांबतो, धन्यवाद।